ठाण्याच्या संस्कृतीचं वैभव असणाऱ्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन. ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोलताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठ्ठल माऊलीच्या सान्निध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कला दालनाला त्यांचं नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजानं सुरेल संध्या रंगेल. तर 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी आणि अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण होणार आहे. तसंच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग आदींचा सुंदर मिलाप फेस्टिवलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचं प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश होणार आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन कलांचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. झालेला आहे. अनेक जे राज्य आहे त्या राज्याची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. ज्या आर्ट गॅलरीमध्ये आता आपण उभे आहोत त्या आर्ट गॅलरीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल पुढील 4 दिवस या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना आनंद मिळणार आहे? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच ह्या कला दालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणार आहे. प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो. सर, उपमुख्यमंत्री